कामगार नेते विशाल भदरगे नेतृत्वावर विश्वास ठेवून परिवर्तन कामगार सेनेत पदग्रहण व प्रवेश सोहळा संपन्न। महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार, संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, शेतकरी, घरेलू कामगार, महिला, भगिनी यांच्या संवैधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य ह्या लढवय्या संघटनेत अंधक भरारी कामगार नेते परिवर्तन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखालील घेतली आहे। ठाणे जिल्ह्यातील बाळासाहेब शिंगोळे, संतोष घरत, विष्णू पडवळ, सुरेश घरत यांच्यासह असंख्य नागरिकांनी संघटनेत प्रवेश केला आहे। यावेळी ठाणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब शिंगोळे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी संतोष घरत यांच्यासह विष्णू पडवळ यांची सचिवपदी नियुक्ती झाली आहे। तर संघटकपदी सुरेश घरत यांची नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या संपर्क कार्यालयात स्वागत करीत सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत नियुक्तीपत्र देण्यात आले। नंतर यावेळी सुनंदा विस्पुते, स्वर्णसिंग राजपूत, सुनील पाटील, अक्षय गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार, संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, शेतकरी, घरेलू कामगार, महिला, भगिनी यांच्या संवैधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य ह्या लढवय्या संघटनेत अंधक भरारी कामगार नेते परिवर्तन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखालील घेतली आहे। अधिक माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली, तर संघटनेत स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष विशाल भदरगे यांनी केले। नमस्कार। आज या ठिकाणी परिवर्तन कामगार सेना सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशालजी भदरगे साहेब, तसेच सुनंदा विस्पुते मॅडम, स्वर्णसिंग राजपूत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिवर्तन कामगार सेनेमध्ये प्रवेश केला आहे। तरी ठाणे जिल्ह्याचे शेतकरी या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना तसं न्याय देण्याचं काम आम्ही अवश्य करू। मी विष्णू पडवळ, ठाणे जिल्हा सचिव या पदावरती माझी आज विशाल भदरगे, सुनंदा विस्पुते मॅडमच्या माध्यमातून नियुक्ती झालेली आहे। आम्ही ठाणे जिल्ह्याचे जेवढे शेतकरी आहेत हे शेतकरी बांधवांचा विकास आणि विकासाच्या कामासाठी बाळूदादा शिंगोळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, संतोषजी घरत साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे। तसे आमचे सहकारी सुरेश बुवा घरत यांची सुद्धा ठाणे जिल्हा संघटक म्हणून या पदावरती आम्ही नियुक्ती केलेली आहे। तर ही चळवळ पुढे जाऊन आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे शेतकरी बांधव आहेत, कामगार, मजूर कामगार आहेत, या लोकांना ज्या कामामध्ये अडचणी येतात या अडचणींवरती त्यांची व्यवस्थित सुविधा या किंवा त्यांना मिळणाऱ्या ज्या सुखसोयी आहेत या संघटनेच्या माध्यमातून आपले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भदरगे साहेब, तसेच मॅडम आणि उपस्थित सर्व कमिटी एकत्र येऊन या संघटनेचा विस्तार वाढवून आणि या संघटनेमध्ये कोणालाही कुठे दगाफटका होणार नाही किंवा त्यांच्या अडी अडचणीवरती कशी मात करावी याबद्दल आम्ही थोडक्यात करणार आहोत इथून पुढे। परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य हे सातत्याने कामगार, शेतमजूर, शेतकरी, दिव्यांग बांधव, महिला आघाडीसाठी सातत्याने काम करत असते। परिवर्तन कामगार सेनेचा झंझावात बघून अनेक कार्यकर्ते हे परिवर्तन कामगार सेनेमध्ये सातत्याने त्यांचे प्रवेश होत असून आज परिवर्तन कामगार सेनेमध्ये आमचे मित्र बाळासाहेब शिंगोळे यांनी प्रवेश केला असून त्यांना परिवर्तन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांचे सर्व शेतकरी संतोष भाऊ घरत, विष्णूजी पडवळ, सुरेशजी घरत यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह परिवर्तन कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितच या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार या सगळ्या बांधवांना स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।